काही झालं त्याचे आम्ही दिलगीर आहोत त्या प्रकरणाबद्दल. आणि मी विश्वस्त मंडळाच्या वतीने आणि पालखी सोहळा प्रमुख या नात्याने मी ती दिलगिरी व्यक्त करतो. जो घडलेला प्रकार आहे तोच लोकांसमोर गेलेला आहे. जो घडलेला प्रकार आहे तोच लोकांसमोर गेला आहे. तुम्ही असं म्हणताय मुजुरी अनेक लोकांची अशीच असते. त्यांचा एक व्हिडिओ समोर येतोय म्हणून त्यांची मुजुरी दिसून येते, मात्र ज्यांचे व्हिडिओ समोर येत नाही त्यांच्या मुजुरीचं काय? मुळात सगळेच सेवेकरी मालक होत आहेत का? म्हणजे नेमके हे ट्रस्टी आहेत की मालक आहेत इंडियनचे? मुळात वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे. तिथं सेवा हा दारवंता हे आम्ही शिकलेलो असतो. पण जर का कोणी ती मुजुरी करत असेल तर त्याच्यावरती त्यांना त्यावेळेस नक्कीच आम्ही समज देतो आणि देणार पण आहोत. त्यावेळेस आम्ही त्यांना ते सांगू. कालचाही जो प्रकार झाला त्याच्यानंतर आम्ही बैठक त्वरित घेतली रात्रीच्या रात्री आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आम्ही आत्तासुद्धा एक मिटिंग घेणार आहोत या कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी. आणि त्या मिटिंगमधनं आम्ही कशा पद्धतीने मीडियातले सगळे जे बांधव आहेत ते खऱ्या अर्थाने माऊलीचं हे जे वैभव आहे ते वैभव अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण जगापुढे मांडायचा ते आम्हाला मदत करत असतात, ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे नक्कीच तुमचं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण सोहळ्यामध्ये हे खूप मोठं आहे. पण तरीसुद्धा तुमच्या भावना ज्या पद्धतीने दुखावल्या गेल्या आणि दुखावल्या गेल्या असतील तर पुन्हा एकदा मी विश्वस्त या नात्याने पालखी सोहळ्या या नात्याने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्याच्यावरती आम्ही आज जी मिटिंग घेऊ त्या मिटिंगमध्ये नक्कीच आम्ही एक दिलगिरीचा मेसेज सगळ्यांच्या पर्यंत आळंदीमध्ये तुम्ही देखील बाहेरचे एलिमेंट केले म्हणून काही वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना चुकीचं बोललं होतं अशा तक्रारी येत आहेत. तुम्ही देखील मुळात एक लक्षात घ्या की कुठली गोष्ट जेव्हा संपूर्ण मीडिया समोर असतो तेव्हा मीडियाचं आम्हाला एकच असते विनंती की मीडिया नेहमी प्रोच मीडिया आहे. कारण शेवटी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मीडिया आम्हाला जगामध्ये पोचवत असतं, या सोळा पोचवत असतो. विषय असा आहे की चुकीचं नाहीये. विषय असा आहे की जेव्हा आपण मीडिया मुलाखतीला जेव्हा कोणी आलं तेव्हा साधारणपणे कोणाची मुलाखत आपण घेतो आहे आणि कुठे घेतो आहे तर ते थोडंसं आपण त्यांना एवढंच सांगत होतो की ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचे आमची एक प्रोटोकॉल आहे. म्हणजे आमचे जे वीर आहेत वीर म्हणून आहेत आमचे जे व्यवस्थापक आहेत वीर, तर त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे. त्यांना तसं नाहीये वक्तव्य, तसं आम्ही केलेलं पण नाहीये. सगळ्यांचं तुम्ही घ्या. उलट आम्ही म्हणलं चांगलं आहे असं आम्ही अजिबात म्हणलेलं नाही. उलट चांगलं आहे याची एवढीच फक्त घटना आहे की हे करत असताना तिथे प्रशासन आहे. त्या प्रशासनामध्ये कुठेही आडखटी यायला नको. कारण आपल्याला सोहळा पुढे न्यायचा होता. त्या दृष्टिकोनातून जे योग्य आहेत जे ते उत्तर देऊ शकतात त्यांना फक्त प्रश्न विचारण. कालचा जो प्रश्न आहे त्याच्याविषयी मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीने मी आहे, उमापसाहेब आहेत, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे का? ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांवर ज्या स्टाईलनं ते बोलले त्यांच्यावर निरंजन महाराजांवर काही कारवाई केली जाणार आहे का? तुमच्या पालखी सोहळा प्रमुख म्हणून काय भूमिका आहे? निरंजन महाराजांवर कारवाई केली जाणार आहे का? स्पेसिफिक प्रश्न आपण एक लक्षात घ्या. कालही आमची एक बैठक मिटिंग झाली. नेमकं काय घडलं हा प्रकार आम्ही समजून घेतला त्या ठिकाणी आणि आम्ही त्याच्यावरती चिंतनही केलंय. आत्ताही आम्ही ती मिटिंग घेणार आहोत, त्याची विस्तृत मिटिंग. ती मिटिंग झाल्यानंतर आपल्याला ती कळवण्यात. हकालपट्टी करणार आहात? हकालपट्टी करायचं अधिकार आमच्याकडे नाही. ती एक व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेतून त्याचे संपूर्ण नियोजन केलेलं असतं. ओके, धन्यवाद. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी 7 वाजता आळंदीतून निघाली होती. भवानीपेठ वालखी विठोबा मंदिर म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी पोचायला समस्त दिंडेकरांना रात्री 11 वाजलेले होते. संप्रदायाचा वारीचा नियम असा आहे की देव टेकल्यानंतर पहिले समाज आरती झाली पाहिजे. ही समाज आरती होताना काही मानकरी काही सेवेकरी यांची रचना त्या पद्धतीने लागली पाहिजे. ती रचना झाल्यानंतर समाज आरती होईल आणि समाज आरती झाल्यानंतर हा जो सकाळपासून चालत असलेला वारकरी आहे हा आपापल्या ठिकाणी जाईल मुक्कामाच्या ठिकाणी. तिथे त्याच्या दिंडीची परंपरेची आरती करेल, नंतर तो जेवेल. 11 वाजता आलेला वारकरी
तिथे ताटकळत उभा का बरं होता? कारण काही भवानी पेठेमध्ये येताना काही ठिकाणी लाईट नव्हते आणि ते लाईट नसल्यामुळे थोडी पालखी यायला उशीर झाला. आता सगळी बघ्यांची गर्दी काल वाढलेली, पोलीस प्रशासन त्यांची व्यवस्था करत आहे. यामध्ये समाज आरतीला आवश्यक असलेले 3 विणेकरी येऊ शकले नाही, पोलिसांची पण दमछाक होते. आणि यात समाज आरतीचं कोणालाही नवल नाही, ती आरती झाली पाहिजे त्याचंही नवल नाही, वारकरी जागेवर जाऊन जेवला पाहिजे त्याचंही नवल नाही. तो सकाळी 7 वाजेपासून निघाला आहे आणि आता 11 वाजले आहे त्याची चिंता नाही. परंतु कोणीतरी मोठे व्यक्ती येणार आहे आणि ते कॅप्चर केलं पाहिजे, एक्सक्लुझिव्ह गेला पाहिजे म्हणून तिथे सगळे कॅमेरे लागलेले आहेत. आणि त्याच्यासोबत एकही वारकरी आत नाही, सगळे बघे किंवा ज्याला म्हणतो ना कार्ड होल्डर्स आणि काय म्हणतात ते VIP एंट्रीवाले लोक तिथे होते. अशा वेळेस त्या ठिकाणी रचना असतात आरतीच्या, या ठिकाणी हा उभा राहायला पाहिजे, त्या ठिकाणी तो उभा राहायला पाहिजे. म्हणून ही व्यवस्था लावण्यासाठी आमचे त्या पद्धतीचे ते हावभाव. आता आम्ही थोडंसं बोललो म्हणून लगेच आवाज चढला, अरे रावी झाली, या शब्दात जे ट्रोल करणं चालू आहे, मला तरी असं वाटतं की त्यांनी या पहिले कधीतरी पालखी विठोबा लाईव्ह दाखवलेला होता. आम्हाला तिथे सर्वात पहिले जबाबदारी होती की हे सगळं VIP कल्चर आणि ते सगळे मुख्यमंत्र्यांना पाहायला आलेले लोक तात्पुरते बाजूला काढायचे, पहिले आरती संपन्न करायची आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सेटअप लावायचा किंवा व्यवस्था लावू द्यायची. परंतु यांचा हट्ट होता की आमचे कॅमेरे तिथेच लागले पाहिजे आणि आम्ही पहिले मुख्यमंत्रीच कव्हर करणार, पहिले आरती आणि त्यानंतर मुख्यमंत्री. नवलाचा भाग असा की महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींना सुद्धा याची परिपूर्ण कल्पना होती की वारकरी आल्यानंतर, देव आल्यानंतर पहिले आरती होईल आणि त्यानंतर मी दर्शनाला जाणार आहे. परंतु दुर्दैवाने ही सगळी व्यवस्था लावत असताना मुद्दामून 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल करायचा, तो मुद्दामून स्पीडअप करायचा, कुठल्या तरी एका चॅनलवर सोडायचा आणि तिथे तो खपायला लागला की बाकीच्यांनी तो उचलायचा आणि मग त्याच्यात आरोप प्रत्यारोप होऊ लागतात. माझी विनंती आहे की आपण वारीमध्ये नित्य चाला, एक्सक्लुझिव्ह दाखवण्याच्या ऐवजी पूर्ण वारी दाखवा, वारकऱ्यांचं जीवन दाखवा, वारकऱ्यांचे नियम दाखवा आणि सकाळी 7 वाजेपासून चालत असणाऱ्या वारकऱ्याची चिंता पहिले दाखवा. माझ्यासारख्याचं हे चरित्रचिंतन किंवा वक्तव्य किंवा हे दाखवून तुम्हाला ट्रोलिंग मिळेल. म्हणजे तर धन्यवाद देतो देवाला की या निमित्ताने मी कोणाच्या तरी कामाला आलो. परंतु माझ्या पाठीमागे समस्त वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे. सकाळी जेवढं मला ट्रोलिंग चालू आहे तेवढंच मला समर्थनसुद्धा चालू आहे. माझं नाव फक्त योगी आहे म्हणून मी कुठल्या तरी एका विशिष्ट विचारधारेचा आहे आणि म्हणून कुठली तरी एक विशिष्ट विचारधारा मला टार्गेट करत असेल तर त्या निमित्ताने का होईना, परंतु मी ज्ञानोबा तुकोबांना धन्यवाद मानतो की या मुद्द्याने काय ना मी कोणाच्या तरी कामात आलो, त्यामुळे मी त्यांनासुद्धा धन्यवाद देऊ शकतो. खरी परिस्थिती जर जाणून घ्यायची असेल तर माझी विनंती आहे की ते पूर्ण व्हिडिओ आणि ती पूर्ण फुटेज दाखवावी. आत माझा एकही वारकरी नव्हता, उलट आरतीसाठी आलेल्या मृदुंगालन टाळकऱ्यांना पाठीमागे सारून सगळे समोर आले होते. आम्हाला आरती महत्त्वाची आहे, आम्हाला आमचा वारकरी महत्त्वाचा आहे, त्याचं जीवन महत्त्वाचं आहे, त्याची दिनचर्या महत्त्वाची आहे. आणि हो, मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा विश्वस्त आहे, मी वारकऱ्यांचा सेवक आहे. माझी वारी ही वर्षानुवर्ष चालू आहे, त्याला पिरियड नसतो बरं का. आणि मी हो शुद्ध मताने सांगतो की या निमित्ताने मी तिथेसुद्धा पोचलो जिथे सहज शक्य नव्हतं. माझ्या पाठीमागे वारकऱ्यांचा आजही आशीर्वाद आहे आणि हा व्हिडिओ जे कोणी शेअर करत असतील ना ते विश्वासापायी, त्या सेवेपायीच शेअर करत असतील असा माझा विश्वास आहे. रामकृष्ण हरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या.